समोर नाचू लागले. मेनका असणारी भगवान शंकर परमात्म्याला पाहत होती. मेनका चक्कर येऊन पडली. कुणाला पाहिलं? भगवान शंकर परमात्म्याला पाहिलं. मेनका चक्कर येऊन पडली. काय झालं? नको नको नको, मला लग्न करायचं नाही म्हटली. माझ्या मुलीचं लग्न करायचं नाही. काय झालं? असा जावाई मला नकोय. मग माता पार्वतीनं खुणवलं, देवा जरा चांगलं रूप धारण करा, जेणेकरून माझ्या आईला काय वाटेल, बरं वाटेल. मग भगवान शंकर परमात्म्याने चांगलं रूप धारण केलं. कसा झाला? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मग पार्वती मातेने सांगितल्यावर चांगलं स्वरूप असणारं भगवान शंकर परमात्म्यानं घेतलं. मग महिलांनी सांगितलं, ए मेनका उठ उठ, अगं बघ किती सुंदर आहे तुझे जावई. उठली पाहिला आणि मग लग्नाला होकार दिला. महाराज मंडपामध्ये असणारे भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती आले. सर्व त्या ठिकाणी त्यांचं असणारं वराड आलेला आहे. भगवान शंकर परमात्म्याच्या लग्नासाठी महाराज कोण कोण आलं होतं? महादेवाच्या लग्नाला आलं वराड कोण कोण?
वाजत गाजत काय वाजत गाजत त्या ठिकाणी काय होऊ लागलं आदल्या वाजू लागल्या मोठमोठ्याने असणारे शंख फेरी वाजू लागली लोकांना माहित झालं भगवान शंकर परमात्म्याचं लग्न वाडी शेतावर लागतंय असं झालं सर्व मंडळी गोळा झाली महाराज गोळ्या झाल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं नवरदेव आणि नवरीला काय करा स्टेजवर घेऊन या त्या वाडी शेतामध्ये त्या वाडी शेतामध्ये सोन्याचं भाशिंग सोन्याचं भाशिंग लग्न देवाचं भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती यांचा विवाह त्या ठिकाणी हिमालय नगरामध्ये हिमालयाच्या असणाऱ्या त्या नगरामध्ये होणार आहे सर्व त्या ठिकाणी वराडी मंडळ जमा झालेले आहेत सर्व देवदेवता ऋषीगण सर्व असणारे गंधर्व जमा झालेले आहेत सर्वांच्या साक्षीने भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती यांचा विवाह या ठिकाणी संपन्न होणार आहे वाडी शेत महादेव मंदिर या ठिकाणी सर्वांनी लग्न करता यावं असं सर्व असणाऱ्या वाडी शेत महादेव मंदिर संयोजक मंडळी करून सर्वांना विनंती करण्यात येत आहे सर्वांनी आपापल्या जागेवर विराजमान व्हावं करा उभा करा नवरदेव खंडा म्हणून पंचा घ्या चला अंतरपाठ करा मामा हॅलो शंकर भगवान परमात्म्याचे मामा माता पार्वती यांचे मामा समोर या हॅलो सर्वजण अंतरपाठ करा घ्या ती विभूती घ्या सर्वांना अक्षता पोहोचल्या सर्वांनी अक्षता पोहोचल्या हिमालयाच्या परिवाराकडून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती यांचा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे चला अंतरपाठ करा मामानी हात वर ठेवा खांद्यावर हात ठेवा ओम स्वस्ति न इंदो वृदस्रवा
लोका विश्वदेवाः स्वस्ति न तस्यो अरुष्णेमि स्वस्ति न बृहस्पति ददन्तु ॐ केशवाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गोविन्दाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ आदोषोजाय नमः ॐ श्रीकृष्णाय नमः ॐ वसुदेवाय नमः ॐ प्रणवस्य परमात्मा देवी गायत्री छन्द विनियोगः ॐ भुव ॐ स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तन्नो प्रचोदयात् शुभमंगल गंगा वक्रतुंड गरुडाध्वजा मोरेश्वरा सावधान कमलापते दूपते श्रीनारायणी सावधान वधूवरने टाकर जोडली प्रथम करी तुझ प्रणाम अग्निदेवता साक्षी देवता गाती मंगल गान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान मंगल सावधान शुभ मंगल सावधान आली लग्न घटिका मधुवटी आनंद जोईकडे वादे मंगल वाजती बरसती अमृता केसरे येते सर्व गणगोत्र जमले आशीर्वाद माता पित्यांचा नांदा सौख्य बरे कृतार्थ संबंध बनवा प्रीतीचा पूर्या सदा मंगल शिवमंगल सावरा आईने मजला जन्म दिला पित्याने
स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषणा सारे राष्ट्र दुरी नये जी कशी करा उज्वला साये साश्रम शिवो सदा मंगल शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 केली चित्र विचित्र सुंदर सभा रंगारिले मंदिर राजे सर्व ये रावणाधिक वरे आचार्य आदरे त्यामध्ये रघुनाथ रूप जनक दिखले रूप जसे साजले जावाई रघुनाथ वधूवरा सूर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान आता सावध सावधान गतिका संपूर्ण आली भरो कोणी नकाओ गलबरा करू दो पक्षीवर देवता तुई आसा दो गलित वेदीच्या विचारा कलसाची साजरा असा कुर्यात सदा मंगल शुभमंगल सावधान टाळ्या. चला एकमेकाला हार घाला. भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती असणारे शंकर भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार घालते. शंकर भगवान परमात्मा हार घालतायत. या ठिकाणी लग्न झाल्यानंतर विवाह पार पडल्यानंतर कन्यादान त्या ठिकाणी होत आहे. कन्यादान पार पडलेलं आहे. सप्तपदी झालेली आहे आणि सप्तपदी नंतर भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती यांना इकडे स्टेजवर बसण्याकरता वर यायचे दोघांनी यावर सर्व असणारे